हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आमच्यासाठी खूप खास दिवस आहे, तो म्हणजे आज आमच्या चिकूचा बड्डे आहे. तर इथं गावावरून माझे सासू सासरे आलेले आहे चिकूच्या बड्डेसाठी खास. तर इथं सकाळी मस्त असं शरूला पुस्तकाला कवर स्टिकर वगैरे बाबा तिचे करून देत होते आणि खूप त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे. बाबांच्या सोबत शरूचं खूप छान बॉन्डिंग आहे. त्याच्यामुळे मला जास्त तिकडे काही लक्ष द्यावं लागलं नाही. तिचे बाबा तिचं सगळं करून घेत होते. नवीन बुक्स आणलेले त्याला स्टिकर वगैरे लावून देत होते. आणि इथं आज मी जेवणासाठी मस्त असं मसाले वांग चपाती जेवणामध्ये बनवलेलं होतं. तर ते एका साईडला बनवून घेतलं आणि थोडासा मसाले भात पण बनवलेला होता. आणि त्याच्यानंतर किचन वगैरे पण क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं होतं. संध्याकाळचं जेवणाची पण घाई होते ना, जेवण वगैरे बनवायचं होतं. तर इथं आजीने बाबांनी चिकूसाठी बघा बड्डे गिफ्ट आणलेलं आहे. पैंजण बनवलेलं आहे तिच्यासाठी. तर तिची खूप एक्साइटमेंट होती पैंजण घालायसाठी. पण ते थोडंसं छोटं होतं नॉर्मली, कारण साईजचा अंदाज कळला नाही. त्यामुळे तिला थोडंसं टोचत होतं. त्याच्यामुळे ती घालायसाठी नको म्हणत होती. एकाच पायात घालून पळायला लागली. परत त्याच्यानंतर कसं तर तिला तयार करून तिच्या पायात पैंजण घालून दिलं. त्याच्यानंतर झाला संध्याकाळचा टाईम. आता बड्डे आहे म्हटल्यावरती जेवण वगैरे तर आम्ही आज घरीच बनवणार होतो. प्रत्येक वेळी बाहेरूनच आणतो, पण आज फक्त घरातले सगळेजण होते. त्याच्यामुळे आज मस्त असं चिकनची भाजी आणि कोंबडी वडे हे ह्याचा बेत होता आज. तर कोणाकोणाला कोंबड्या आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि कसे जमलेत का नाही वगैरे ते पण सांगा. आणि थोडंसं लवकर बनवून घेतलेलं होतं, कारण नंतर बड्डेची तयारी करायची होती, डेकोरेशन राहिलं होतं, स्वतः तयार व्हायचं होतं, या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणून माझी जाव पण आली होती हेल्प करण्यासाठी. तर मस्त असं मी खाली बनवून दिले तिला आणि तिने तळून घेतले. नंतर कोंबडी वडे वगैरे करून झाले आणि एका साईडला मी चिकन बनवायला ठेवलेलं होतं. तर ते आता एका साईडला शिजत आलेलं होतं. मस्त असं चिकनला तरी सुटलेली होती. आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं चिकनमध्ये घालण्यासाठी, कारण थोडीशी ग्रेव्ही हवी होती आपल्याला कोंबडी वडेसोबत खाण्यासाठी. जास्त पातळ रस्सा नाही लागत, पण थोडीशी ग्रेव्ही लागते. आणि इथं सगळे वडे तयार करून झालेले होते. त्याच्यानंतर चिकन पण तयार वगैरे झालं बनवून. त्याचं छान झाले होते चिकन वगैरे पण बघू शकता तुम्ही. कट वगैरे खूप छान आलेला होता. त्याच्यानंतर चिकूचे पप्पा केक घेऊन आले होते. केकला मी आदल्या दिवशीच ऑर्डर देऊन ठेवलेली होती. आणि मस्त असा केक मिकी माऊस थीमचा केक होता, छान होता. तर तो रसमलाई फ्लेवरमध्ये आम्ही मागवलेला होता. आणि डिझाईन वगैरे बघू शकते खूप छान आली होती. खूप खुश झाले होते चिकू पण बघून. जेवण वगैरे बनवून ठेवलं. नंतर मी स्वतः रेडी झाले. तोपर्यंत तिकडे चिकूचे पप्पा डेकोरेशन वगैरे करत होते. आणि सिम्पलच डेकोरेशन होतं. पहिल्या बड्डेला खूप वेगळं डेकोरेशन केलं होतं, कारण तो बड्डे मी टेरेसवरती केला होता. पण ह्यावेळेस थोडंसं पावसाचं पण वातावरण होतं आणि जास्त कोणाला बाहेरून बोलवलंच नव्हतं, फक्त घरातले सगळे होते. डिझाईन बघा, बघा डिझाईन, बघा हा बघा डिझाईन, हा बघा चिकूने पहिल्या दोन्ही बड्डेला अजिबात गोंधळ नाही केला, पण ह्या बड्डेला काय माहिती तिला काय झालं होतं. म्हणजे झोपेतून उठली होती ती, त्याच्यामुळे ड्रेसच घालायला तयार नव्हती. मग फायनली दुसरा ड्रेस कसा बसा तिला घातला होता आणि बाबांना सोडायला अजिबातच तयार नव्हती. त्याच्यानंतर कसं तरी समजून तिला बड्डेसाठी तयार करून घेतलं. मग पटकन तिचं औक्षण वगैरे करायला घेतलं. आणि बड्डेसाठी फक्त माझ्या नंदूबाईंना पण बोलवलं होतं, ते आल्या होत्या. त्यांनी पण औक्षण वगैरे करून घेतलं. नंतर इथं चिकूची आजी आहे, त्यांनी पण ओळून घेतलं. त्याच्यानंतर मग कशी तरी ती आस्तापाशी बसली. मग मी तिचं ऑप्शन करून घेतलं, मस्त असं ओवाळून घेतलं तिला. आणि नंतर थोड्या वेळ पेढा वगैरे चारल्यावरती शांत झाली होती. गोड तिच्या खूप आवडीचा विषय आहे, त्याच्यामुळे शांत बसली होती. मग सगळ्यांनी केक करून तिला ओवाळून घेतलं. आमच्याकडे पप्पांना पण तिला ओवाळायला लावलं होतं, काकांना वगैरे. मस्त असं ओवाळून करून घेतलं. आणि फायनली ती शांत झालेली होती, नाहीतर ती अजिबात कपडे घालायला तयार नव्हती. चिडचिड होत होती तिची जास्त. आणि सगळे घरात आल्यामुळं कसं गरमी पण वगैरे वाढली होती ना, जास्त एकत्र लोक असल्यामुळं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तन्वी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. ते काढा, पेपर काढा. पेपर आहे तो, कागद आहे ते, तीन चित्र लावलं. फायनली बड्डे वगैरे मस्त करून झाला होता.
आणि चिकू पण खूप खुश होते. त्याच्यानंतर केक वगैरे पण सगळ्यांना खायला देत होता. केक, समोसे, चिप्स वगैरे असं सगळं आणलेलं होतं. त्याच्यानंतर इथं तिच्या काकीने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं होतं, तर तेच खोलायचं चालू होतं. इथं लहान मुलांना गिफ्ट वगैरे पाहिले की खूप खुशी होती. इथं तिच्या काकीने डॉल हाऊस तिला आणलेलं होतं, खूप छान होतं ते. आणि आतूने पण एक ड्रेस आणला होता, पण तिचा अजिबात मूड नव्हता ड्रेस घालायचा. आणि आम्ही जो बड्डेला आणला होता तो पण तिने घातला नाही अजिबात. कसं तर रडून रडून हा ड्रेसवरती बसले होते. त्याच्यानंतर थोडंसं खेळणी बघून ती खुश झाली होती. पण चिकूच्या आतूला इथं जायचं होतं घरी, त्याच्यामुळे त्यांना आधी जेवायला वगैरे दिलं होतं आणि बाकीच्यांना फक्त केक, समोसा खायला दिला होता घरातल्यांना. आणि त्यांना इथं जेवायला मस्त असं कोंबडी वडे, चिकनची भाजी, भात असं दिलं होतं. त्याच्यानंतर ते लोक सगळे गेले आणि आम्ही पण मस्त असं जेवायला घेतलेलं होतं. बघू शकता छान होते, फक्त थोडेसे वडे थंड झाल्यामुळे कडक झाले होते, पण काय नाही खूप छान झाले होते. तर या तुम्ही पण जेवण करायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चिकूला शुभेच्छा दिल्याबद्दल यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद. बाय बाय सर्वांना, बाय.